सुसंस्कृत विचारातून विकासाकडे नेणारा प्रवास जीवनात नेहमीच हवाहवासा वाटतो। याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हरणाई सहकारी सूतगिरणी। कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गलेलठ्ठ आर्थिक उत्पन्न मिळवून देतील अशा अनेक संधी आणि साधनं उपलब्ध असताना सुद्धा रणजितसिंह देशमुख हा ध्येयवेडा तरुण झपाटून गेला होता आपल्या जन्मभूमी अर्थात दुष्काळी मान खटाव भागाच्या औद्योगिक आर्थिक प्रगतीच्या विचारानं। स्थानिक भूमिपुत्र हा फक्त गरीब लाचार मजूर म्हणून मोठ्या शहरात न जाता आपल्याच भागात स्वाभिमानानं रोजगार कसा मिळवू शकेल या विचारातून हरणाई सहकारी सूतगिरणी सुरू करण्याची कल्पना रणजितच्या मनात दिवस रात्र घोळत राहिली। विचारांना कृतीची जोड देत मैत्रीचे हात हातात गुंफत आणि शासकीय योजनांचा अभ्यास करून 60 कोटींचा हरणाई सहकारी सूतगिरणी प्रकल्प खटाव तालुक्यातल्या येळीव इथं प्रत्यक्षात साकार झाला। 1994 साली सुरू झालेल्या या प्रकल्पात दुष्काळी मान खटाव भागातील अनेकांना रोजगार मिळाला। हाताला काम, योग्य रोजगार आणि स्वाभिमानाचं आयुष्य भूमिपुत्रांना देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात किंवा देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर नावाजला जातो तो त्याच्या निर्यातक्षम दर्जेदार सूतासाठी। हरणाई सहकारी सूतगिरणीच्या निमित्तानं पुढे आलेला समाजकारणाचा नवा चेहरा रणजितसिंह देशमुख बघता बघता लोकांना आपलासा वाटू लागला आणि रणजित भैया ही प्रेमाची नवी ओळख रणजितसिंह देशमुखांना मिळाली। आपुलकी आणि विश्वासाचा नवा ऋणानुबंध गुंफला गेला। आज हरणाई सहकारी सूतगिरणीमध्ये सूत तयार करण्यासाठी लागणाऱ्या उत्तम प्रतीच्या कापसाची खरेदी विदर्भ मराठवाड्यातून केली जाते। सूतगिरणीत तयार होणारे दर्जेदार सूत आखाती देश, चीन, पाकिस्तान आणि युरोपियन देशात निर्यात केले जाते। त्याचबरोबर इचलकरंजी, मालेगाव, विटा अशा स्थानिक बाजारपेठांमध्येही सूताची विक्री केली जाते। या सूतगिरणीची वार्षिक आर्थिक उलाढाल 100 कोटी रुपयांपर्यंत असून सूतगिरणी नफ्यामध्ये आहे। मान खटावच्या रखरखीत भूमीत आशेची नवी हिरवळ पेरणारी रणजितसिंह देशमुखांच्या विचारातून साकारलेली ही हरणाई सहकारी सूतगिरणी महाराष्ट्र सहकार वस्त्रोद्योग विभागाचं सुवर्ण पदक पटकावून मोठ्या दिमाखात वाटचाल करतेय। एकीकडे सहकार क्षेत्र हे राजकारणाचे अड्डे आणि भ्रष्टाचाराची बजबजपुरी एवढीच प्रतिमा जनमानसात निर्माण करत असताना हरणाई सूतगिरणी मात्र कर्जमुक्त सहकारी उद्योग, स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार आणि विकासात्मक समाजकारणाचा आदर्श परिपाठ म्हणून लौकिक मिळवून आहे। यशाची ही कमान उंचावत असतानाच रणजितसिंह देशमुख यांनी पुन्हा पुढाकार घेत 2016 साली माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी हा प्रकल्प माण तालुक्यातील पिंगळी या गावी सुरू केला, ज्यामध्ये जवळपास 1000 स्त्री पुरुषांना रोजगार मिळालाय। या सहकारी सूतगिरणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती महाराष्ट्रातील एकमेव अत्याधुनिक सूतगिरणी आहे। 62 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली ही सूतगिरणी 18,240 चात्यांची आहे। औद्योगिक आर्थिक विकासाची ही घोडदौड अशीच सुरूच राहावी असा मानस रणजितसिंह देशमुखांचा आहे। याही पुढे जाऊन औद्योगिक क्रांतीचं नवं पर्व सुरू करण्यासाठी त्यांना वेध लागलेत शुगर ग्रीड लिमिटेड या साखर कारखान्याच्या उभारणीचे। भविष्यात साकारणारा हा प्रकल्प 2500 TCD साखर, 14 मेगावॅट वीज निर्मिती आणि 30,000 KLDP डिस्टिलरी असा आहे। हरणाई आणि माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची यशस्वी पार्श्वभूमी, प्रस्तावित प्रकल्पाचा नियोजनबद्ध आराखडा, कच्चा माल, बाजारपेठा अशा सर्व बारकाव्यांचा इत्थंभूत अभ्यास केलेल्या या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी लोकसहभाग पुढे येईल याची खात्री आहे।